सकाळची सुरुवात जितकी प्रसन्न होईल तितका आपला संपूर्ण दिवस आनंदी आणि उत्साही जातो. पहाटेच्या शुद्ध हवेत फिरण्याने शरीराला नवीन ऊर्जा मिळते. सूर्योदयाच्या वेळी पक्ष्यांचा सुंदर किलबिलाट ऐकायला मिळतो, जो मनाला एक वेगळाच आनंद देतो. आजची सकाळ खरोखरच खूप वेगळी आणि खास आहे. आपण नेहमी शहरातली किंवा घरातली सकाळ पाहतो, पण मी आज तुम्हाला समोर दाखवणार आहे या मोठ्या झाडाखाली रात्रभर मुक्कामाला असलेल्या मेंढ्यांचा कळप. आता कसा हळूहळू जागी होतो ते तुम्हाला दाखवत आहे. आता सूर्याची किरणं पडत असल्यामुळे मेंढ्या सुद्धा जागी झालेल्या आहेत आणि काही लहान पिले आपल्या आईच्या मागे इकडे तिकडे फिरत आहेत. ग्रामीण भागात शेतकरी आपल्या शेतात हा मेंढ्यांचा कळप शेतात बसवतात किंवा एका झाडाखाली बसवतात आणि या मेंढ्या बसल्यामुळे जे खत जमिनीला मिळते ते पिकांसाठी वापरले जाते. यामुळे शेताची सुपीकता वाढते. नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता करून दाखवणार आहे. आपण उपमा, सांजा असे रव्याचे वेगवेगळे प्रकार करून पाहत असतो, पण आज मी तुम्हाला वेगळा आणि म्हणजेच आगळा वेगळा असा नाश्त्याचा प्रकार करून दाखवणार आहे. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे रव्याचे बॉल्स. अगदी साध्या सोप्या पद्धतीने असे हे रव्याचे बॉल्स कसे केले जातात ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. चला तर आज आपण आता बनवूया रव्याचे बॉल्स. रव्याचे बॉल्स करण्याआधी मी सकाळी लोणी काढून घेतलेले आहे आणि बाजूला तूप कडवायला ठेवलेले आहे आणि आजची भाजी सुद्धा मी तयार करून घेणार आहे. आज मी बनवणार आहे दोडके, मुगाची डाळ घालून दोडके. त्यासाठी मी आधीच मुगाची डाळ थोडी भिजायला घातलेली होती आणि दोडके सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहेत. आता मी सर्वात आधी भाजी तयार करून घेणार आहे, नंतर मग मी नाश्त्यासाठी रव्याचे बॉल्स बनवणार आहे. रव्याच्या बॉल्सला लागणारे साहित्य मी आधी काढून घेतलेले आहे. त्यासाठी मी घेतला आहे अर्धी वाटी रवा, 3 मिरच्या, आले, थोडे लसूण, धने पावडर आणि थोडी बारीक लाल चटणी. सुरुवातीला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण, आले आणि मिरची हे चांगले बारीक करून घेणार आहे. मिरची, लसूण, आले हे बारीक केल्यावर एका कढईमध्ये मी बाजूला तेल तापायला ठेवलेले आहे. त्यामध्ये मी ते वाटण टाकून चांगले परतवून घेणार आहे. हे सर्व चांगले परतवून झाल्यावर त्यात मी थोडे पाणी टाकून घेणार आहे. शक्यतोवर पाणी रव्याच्या दुप्पट घ्यावे. 1 वाटी रवा असेल तर 2 वाटी पाणी किंवा अर्धी वाटी रवा असेल तर 1 वाटी पाणी. त्यामध्ये मी थोडे धने पावडर सुद्धा टाकून घेणार आहे आणि यामध्ये मी चवीनुसार मीठही टाकून घेतलेले आहे. या पाण्याला 5 मिनिटात उकळी येऊ द्यावी. हे बघा, आता छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये मी आता घेतलेला रवा टाकून घेणार आहे आणि चमच्याने किंवा उलटणीने चांगले हलवून घेणार आहे. जर थोडे पाणी कमी वाटत असेल तर बाजूला थोडे गरम पाणी ठेवून त्यात परत एकदा टाकून घ्यावे, पण सहसा पाणी कमीच टाकावे म्हणजे त्याचे बॉल आपल्याला बनवता येतील. आता मी हे सगळे 5 मिनिट झाकून ठेवणार आहे. हे बघा, आता आपला रवा चांगला शिजून घेतलेला आहे. त्याचे मी आता छान लहान लहान असे बॉल तयार करून घेणार आहे. आपल्याला नेहमी उपमा खाऊनही कंटाळा येतो, त्यामुळे एखाद्या वेळेला
ही रेसिपी करून बघण्यास काहीच हरकत नाही। हे बघा, या प्रकारे मी सर्व बॉल आता तयार करून घेतलेले आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाणात बॉल हवे असतील तर रव्याचे प्रमाण वाढवून घ्यावे। म्हणजे मी अर्धी वाटी रवा घेतला आहे, तुम्ही तो 1 वाटी घेऊ शकतात, म्हणजे भरपूर बॉल्स आपले तयार होतील। हे बघा, या पद्धतीने माझे आता सर्व बॉल्स तयार झालेले आहेत। आपण रव्याला उकड काढून घेतल्यामुळे हे बॉल्स चवीला खूप छान लागतात आणि मऊही होतात। तुम्ही या बॉल्सला तुमच्या पद्धतीने, म्हणजे लांबट, उभे, ज्या पद्धतीने तुम्हाला आकार हवा असेल त्या पद्धतीने सुद्धा आकार देऊ शकता। हे बघा, या पद्धतीने माझे सर्व बॉल्स तयार झालेले आहे। आता याला आपण फोडणी करून घेऊया। एका पॅन मध्ये मी थोडे तेल टाकून घेतलेले आहे। तेल अगदी लागताच टाकावे, म्हणजे ते तेलकट होणार नाही। आता त्यामध्ये मी थोडा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये जिरे, मोहरी याची फोडणी करून घेणार आहे आणि थोडे चवीला हिंग सुद्धा टाकून घेणार आहे। जिरे आणि मोहरी यांचे रंग बदलल्यावर त्यात आपण तयार केलेले सर्व बॉल्स टाकून चांगले परतून घेऊ। हे बघा, मी यात आता बॉल्स टाकते। सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक, नेहमी आपल्याला प्रश्न पडतो की काय झटपट आणि चवदार आपल्याला बनवता येईल। या पद्धतीने अतिशय मऊ आणि जाळीदार चटपटीत रव्याचे बॉल्स अगदी घरच्या साहित्यात 15 ते 20 मिनिटात तयार होतात आणि चवीला तर इतके छान लागतात की लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे बॉल्स खूप आवडतात आणि दिसायलाही हे खूप छान दिसतात। हे बघा, मी आता चांगले ते परतून घेतलेले आहे। जिरे, मोहरी आणि कढीपत्ता सर्व बॉल्सला लागेल या पद्धतीने मी चांगले परतून घेतलेले आहे। शक्यतोवर निर्लेपच्या पॅनमध्येच परतवायचे, म्हणजे ते खाली चिकटणार नाहीत। हे बघा, आता आपले सर्व बॉल कसे तयार झालेले आहेत। त्यावर मी आता थोडे लाल तिखट, किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चाट मसाला सुद्धा टाकू शकता, किंवा मिरची सुद्धा तळून घेऊ शकता। तर मैत्रिणींनो, आपले गरमागरम मऊ आणि चटपटीत रव्याचे बॉल्स आता तयार झालेले आहेत। तुम्ही ते पुदिन्याच्या चटणी सोबत, खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकतात। तुम्हाला माझी आजची ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत किंवा मैत्रिणींसोबत शेअर करा। धन्यवाद।